पुरणपोळी म्हणजे सर्वांच्याच आवडीचा पदार्थ। पुरणपोळी करताना अशी टम्म फुगावी, फुटू नये, मऊसूत व्हावी, अगदी ओठाने पुरणपोळी खाता येईल, पोळपाटाला कुठेही चिकटणार नाही किंवा फुटणार नाही, तर अशी टम्म फुगणारी मऊसूत पुरणपोळी सोप्या पद्धतीने करायची। तर त्यासाठी पुरण हे व्यवस्थित होणं गरजेचं असतं। जर पुरण हे मऊसूत लोण्यासारखं असेल तर आपली पुरणपोळी कशीही लाटली तरी फुटत नाही। कमी वेळात कमी भांडी वापरून सोप्या पद्धतीने पुरण कसं तयार करायचं हे पाहू। 1 किलो चांगल्या प्रतीची चणा डाळ घेऊन ती 2 तास भिजवून घेतली। डाळ भिजवून घेतल्यामुळे एकसारखी शिजते, लवकर शिजते आणि पुरणपोळी मऊसूत होते। डाळीचा चौपट पाणी उकळून घेतलेले, त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि 1 चमचा तेल टाकलं। पाण्याला उकळी आली की भिजवून घेतलेली डाळ टाकली। डाळ पाण्यात टाकल्यानंतर उलटण्याच्या साह्याने ढवळून घेतले। त्यानंतर खोलगट ताट ठेवलं, त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकलं आणि 5 मिनिट मध्यम गॅसवरती उकळू दिलं। 5 मिनिटानंतर अशा प्रकारे जो फेस होतो तो काढून टाकायचा, ज्यामुळे पित्त होत नाही आणि डाळ ही उतू जात नाही। ताटातील गरम पाणी डाळीमध्ये ओतलं आणि पुन्हा झाकण ठेवलं। अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिटांमध्ये मध्यम आचेवरती आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे। डाळीमधील पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये 1 किलो डाळीसाठी 1 किलो चांगल्या प्रतीचा गूळ चिरून घेतलेला आहे, तो मिक्स केला आणि मध्यम गॅसवरती 8 ते 10 मिनिट चमच्याच्या साह्याने सतत हलवायचं आहे, जेणेकरून पुरण हे पातेल्याला चिकटणार नाही। गूळ वितळतो, त्यामुळे पुरण हे पातळ होतं, तर घाबरून जायची गरज नाही। अगदी पुन्हा 5 ते 7 मिनिटानंतर पुरण पुन्हा घट्ट होतं। फक्त त्यावेळी चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे। पुरण तयार झालं असेल तर कसं ओळखायचं, तर चमचा उभा ठेवायचा। चमचा जर पडला नाही तर आपले पुरण छानपैकी तयार झाले। दुसरी पद्धत म्हणजे चमच्यामध्ये पुरण घ्यायचं आणि अशा प्रकारे पाहायचं, तर पुरण बिलकुल पडत नाही, तर आपलं पुरण हे परफेक्ट तयार झालेलं आहे। एका खोलगट भांड्यावर चाळणी ठेवली आणि चाळणीवरती गरम असतानाच पुरण टाकायचं। ग्लास किंवा फुलपत्राच्या साह्याने पुरण हे वाटून घ्यायचं। कुठेही भांड्याचा पसारा न करता, लाईट न वापरता अगदी 10 मिनिटातच 1 किलोचं पुरण तयार होतं। आणि पाहू, डाळ भिजवून घेतल्यामुळे कुठेही कण राहत नाहीत, डाळ एकसारखी शिजते आणि लोण्यासारखे मऊ लुसलुशीत असे पुरण तयार होते। हे पुरण पहा, कमी वेळातच मऊसूत असे लोण्यासारखे पुरण तयार झालेले आहे। या पुरणापासून तुम्ही पोळी कशीही लाटली तरी ती टम्म फुगणार, कुठेही फुटणार नाही। शिवाय हे पुरण 8 दिवस हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये छान टिकते। असे पुरण आधीच तयार करून ठेवले तर अगदी कमीत कमी वेळात म्हणजे फक्त 20 मिनिटातच पुरणपोळ्या तयार करू शकता। व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण दिला आहे तिथे क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी मिळेल। त्यामध्ये अनेक टिप्ससह पुरणपोळी कशी बनवायची हे सविस्तरपणे सांगितलेले आहे। नक्की करून पहा, अगदी तुम्ही पुरणपोळीचा व्यवसाय सुद्धा करू शकता। आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।